श्री स्वामी समर्थ। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्ये 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 नमो नमः। नमस्कार, कसे आहात सगळे? नवरात्रीच्या मंगल पर्वात देवीच्या कृपा प्रसादाने आपल्या सर्वांच्या जीवनात भरभरून आनंद राहो हीच प्रार्थना। आज आपण नवदुर्गेच्या तिसऱ्या रूपाची माहिती घेणार आहोत। चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव लिहून देवीची मनोभावे प्रार्थना करा। तर आज शारदीय नवरात्राचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते। चंद्रघंटा देवीचे स्वरूप पाहिल्यास आपल्याला कळते की देवीचे रूप अत्यंत सुंदर, शांतिदायक आणि कल्याणकारी आहे। देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र शोभायमान आहे आणि त्यामुळेच देवीला चंद्रघंटा हे नाव मिळाले आहे। देवीचे रूप पाहिले की आपल्याला कळते की देवीला 10 हात आहेत। देवीच्या डाव्या हातांमध्ये त्रिशूळ आहे, गदा आहे, खड्ग म्हणजे तलवार आहे, कमंडलू आहे आणि देवीचा एक हात वरद मुद्रेत आहे। तसंच देवीच्या उजव्या हातांमध्ये कमळ आहे, बाण आहे, धनुष्य आहे, जपमाळ आहे आणि एक हात अभय मुद्रेत आहे। देवीचे वाहन सिंह आहे आणि देवी युद्ध मुद्रेत सिंहावर आरूढ झालेली आहे। देवीचे हे स्वरूप भक्तांना आशीर्वाद देणारे व सर्व दुष्ट शक्तींपासून भक्ताला अभय देणारे म्हणजेच संरक्षण देणारे आहे। चंद्रघंटा देवीची उपासना केल्याने उपासक पराक्रमी आणि निर्भय होतो। देवीने महिषासुर या असुराचा वध करण्यासाठी हा अवतार धारण केला होता। देवीचा शुभ रंग लाल आहे। देवीला निळ्या रंगाची फुलं वाहायची आहेत। दुधापासून बनवलेली मिठाई किंवा साखरेचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे। ऐं श्रीं शक्त्यै नमः हा चंद्रघंटा देवीचा बीजमंत्र आहे आणि आजच्या दिवशी या बीजमंत्राचा आपण सगळ्यांनीच यथाशक्ती जप करायचा आहे। या मंत्राचा 108 वेळा जप आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे, तो तुम्ही नक्की पहा। आपल्या मनातील नकारात्मक विचार, भय, दुःख, अडचणी दूर करून जीवनात उत्कर्ष साधण्यासाठी चंद्रघंटा देवीची उपासना फलदायी ठरेल यात शंका नाही। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वैदिक विजन या चॅनलवर आपण विविध मंत्र, स्तोत्रपठण तसेच धार्मिक उपासना करत असतो। व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा आणि आपल्या आप्तस्वकीयांनाही शेअर करा। कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।